आज समुद्राच्या मधोमध असलेली गोड पाण्याची विहीर बघितली. ही विहीर नक्की आहे तरी कुठं, चला बघूया. नमस्कार मित्रांनो, आज आपला कोकणातला कॉलेज ट्रिपचा दुसरा दिवस होता. आज सकाळी आम्ही नाश्ता करून सुवर्ण मंदिरामध्ये बाप्पांचं दर्शन घेतलं. नंतर आम्ही मुरुड जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी निघालो. मी तिथे गेलो तेव्हा वातावरण जरा खराबच होतं. मग किल्ला जरा लेटच उघडला. वातावरण नीट झाल्यावर आम्ही सगळे बोटीत बसून किल्ल्याकडे निघालो. निवांत बोटीमध्ये बसून समुद्राचा आनंद घेत होते. भाऊ तर कायम फोनवरच बोलत होता. बराच वेळात आम्ही किल्ल्याजवळ पोहोचलो. किल्ल्यात जाण्यासाठी आम्ही मोठ्या बोटीतून छोट्या बोटीत गेलो. लगेचच आम्ही किल्ल्यात पोहोचलो. किल्ल्याचा दरवाजा अजूनही एकदम भक्कम आहे. किल्ल्यावर असलेलं नक्षीकाम पण एकदम भारी आहे. किल्ल्यावर असलेल्या तोफा अजूनही इथं घडलेली इतिहासाची साक्ष देतात. आपल्याला 4 ते 5 मजली असलेली इमारत देखील पाहायला मिळते. किल्ला एकूण 22 एकरात आहे. नंतर आम्ही इथल्या गोड पाण्याच्या विहिरीजवळ गेलो. समुद्राच्या मधोमध असलेल्या या विहिरीत अजूनही गोड पाणी आहे. या किल्ल्याच्या चारी बाजूने असलेल्या भिंती अजूनही जशाच तशा आहेत. पण या किल्ल्यावर असलेल्या इमारती हळूहळू आता कोसळायला लागल्यात. या किल्ल्यावरून आपल्याला पद्मदुर्ग देखील पाहायला मिळतो. 30 मिनिटं हा किल्ला फिरल्यानंतर आम्ही परत आमच्या बोटीकडे आलो. इथून बाहेर जाऊन आम्ही एका हॉटेलला जेवायला थांबलो. सगळ्यांचं जेवण झाल्यावर मॅमनी सगळ्यांना आईस्क्रीम सुद्धा घेतली. रूमवर आल्यावर लगेच आवरून आम्ही बीचकडे निघालो. बीचवर पोहोचल्या आम्ही लगेच फोटो वगैरे काढायला सुरुवात केली. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मला इथला एकदम भारी सनसेट बघायला मिळाला. जरा वेळ समुद्रात मज्जा करून आम्ही सगळेजण बाहेर आलो. साहिल भाऊंना सरांनी फोटो नाही काढून दिल्यामुळे साहिल भाऊ नाराज झाले. तर आजसाठी एवढंच. पुढच्या पार्टसाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या. भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. धन्यवाद.